मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. दिग्रस तालुक्यातील अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे पिकाचे 31 लाख रुपयांचे नुकसान, वीज कोसळून 3 जनावरे मृत्युमुखी, डेहणे गावातील घटना. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यामध्ये 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे 31 लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये ज्वारी या पिकाचे 20 हेक्टर पर्यंत नुकसान झाले. तीळ या तेलवर्गीय पिकाचे 57 हेक्टर आर पिकांचे नुकसान झाले आहे. गहू या पिकाचे 85 हेक्टर आर नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे. फळपिके 73 हेक्टर जमीन पिकाचे नुकसान झाले आहे. असे एकूण 275 हेक्टर आर पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भय आणि चिंता निर्माण झाली आहे. तर दिग्रस तालुक्यातील डेहणी या गावामध्ये अरुण चौधरी या मालकीचे असलेल्या दिग्रस तालुक्यातील डेहणी या गावामध्ये अरुण चौधरी यांच्या मालकीचे असलेल्या कोठ्यावर वीज कोसळून एक गाय, एक म्हैस आणि एक कारोडचा मृत्यू झालेला आहे. या सर्व बाबींचा पंचनामा आणि घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच दिग्रस तहसीलचे तहसीलदार तथा दंडाधिकारी प्रवीणजी धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानबाबत आणि वीज पडून मृत्युमुखी झालेल्या जनावरांबाबत माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. दिग्रस, यवतमाळ.